हेलो गाइस, मी प्रेरणा. आज मी बनवणार आहोत कढी भात रेसिपी. चला तर बघूया. दह्यामध्ये मी 1 चम्मच बेसन पीठ घेतलेलं आहे. ते चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं. चांगल्या प्रकारे मिक्स झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये गरम पाणी ॲड करते. ते पण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेते. चला तर आता फोडणी देऊया. मी 2 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. तेल आता गरम झालेलं आहे. आपण त्याच्यामध्ये कांदा ॲड करूया. कांदा हा चांगल्या प्रकारे गोल्डन फ्राय झाला पाहिजे. चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा कांदा. त्याच्यानंतर मी अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे. ते पण चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायची. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टमॅटो ॲड करायचा. ते पण चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं. त्याच्यानंतर मिरची ॲड केली आहे. ते पण चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायची. त्याच्यानंतर मसाले टाकायचे की तिखट, हळद, जिरे पूड, मीठ हे सगळं मिक्स करून घ्यायचं. चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं. त्याच्यानंतर मी दही, बेसन पीठ हे मिक्स केलं होतं ते ॲड करते याच्यामध्ये. त्याच्यानंतर याच्यामध्ये ॲड करायचं गरम पाणी. त्याच्यानंतर हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं. आता तर भज्यासाठी मी 3 कांदे कापून घेतलेले आहेत. ते चांगल्या प्रकारे सुट्टे करून घ्यायचे कांदे. त्याच्यानंतर 1 मिरची कट करून टाकलेली आहे. 3 चम्मच मी बेसन पीठ टाकलेलं आहे. त्याच्यानंतर हळद, तिखट, मीठ, जिरे पूड हे सगळं मी मसाले टाकलेले आहेत. ते पण आता थोडं थोडं पाणी टाकून ते मिक्स करून घ्यायचं मिश्रण. बघा मिश्रण कसं चांगल्या प्रकारे मिक्स झालेला आहे. त्याच्यानंतर मी खाण्याचा जो सोडा आहे तो ॲड केलेला आहे भज्यामध्ये. चांगल्या प्रकारे ते पण मिक्स करून घ्यायचं. चला तर मग आता मी भजी तळायला घेते. तेल गरम झालेलं आहे. आता भजी तळते. तेल बघा किती चांगल्या प्रकारे गरम झालेलं आहे. भजे हे स्लो गॅसवर तळायचे, नाहीतर आतमधून कच्चे राहतील. भजे बघा किती चांगल्या प्रकारे तळलेले आहेत. आता आपण हे कढीमध्ये टाकूया. चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं ते. आणि लास्टला कोथिंबीर टाकून हलवून घ्यायचं नीट प्रकारे. आणि त्याच्यानंतर हे भातासोबत खायचं. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू गाईज.